सर्व आयट्या गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काउन्सिलिंग राऊंड बद्दल जेवढी काय माहिती असेल महत्वाची ही सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला होता. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे बघा. आता उद्यापासून जो आपला ऍक्च्युअल काउन्सिलिंग राऊंड आहे किंवा जी मार्क अटेंडन्स आहे ही ऍक्च्युअल उद्यापासून आपल्याला ती करता येणार आहे. पण त्याआधीच त्यांनी काय केलंय वेबसाईटवर आज सकाळीच नवीन अपडेट वेबसाईटवर दिलेला आहे. आणि या अपडेटमध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, जे काही एसओपी असेल म्हणजे काउन्सिलिंग राऊंड बद्दल ज्या काही महत्वाच्या गोष्टी असेल त्या सर्व ऑलरेडी त्यांनी इथे एक्सप्लेन करायचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, काय येते नेमकं आता आपण बघून घेऊ आणि मार्क अटेंडन्स कशी करायची याचा डेमो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. डेमो बघू कारण ऍक्च्युअली आता ती मार्क अटेंडन्स उद्यापासून चालू होणार आहे, त्यामुळे आपल्याला लगेच ते आजच्या आज मार्क अटेंडन्स करता येणार नाही. तरी मी तुम्हाला त्याचा जो डेमो आहे हा डेमो पूर्ण एकदा दाखवून देतो. बघा आता ही जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे admission.dvt.gov.in या वेबसाईटवर सर्वात पहिले यायचं आहे. हिची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. इथं आल्यानंतर त्यांनी इथं काय म्हटलंय नोटिफिकेशन मध्ये बघा, SOP फॉर काउन्सिलिंग राऊंड 26 ऑगस्ट 2024 टू 31 ऑगस्ट 2024 म्हणजे 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान आपली जी पहिली काउन्सिलिंग राऊंड होणार आहे, फर्स्ट फेज ऑफ काउन्सिलिंग राऊंड, याच्याबद्दलचे जेवढे डिटेल्स आहे त्यांनी आपल्याला पीडीएफ मध्ये दिलेले आहे. आता ती पीडीएफ मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे, त्यामुळे मी काय करतो ती डायरेक्ट ओपन करतो ती पीडीएफ. आता पीडीएफ ओपन केल्यानंतर बघा यामध्ये त्यांनी आपल्याला काउन्सिलिंग राऊंड बद्दल सर्वच्या सर्व माहिती देऊन ठेवलेली आहे. आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती बघून घेऊ. ठीक आहे, व्हिडिओ मी छोटा ठेवायचा प्रयत्न करतो कारण याच्यात खूप सारी त्यांनी माहिती दिली, पण जेवढी कामाची सध्या तेवढीच मी तुम्हाला सांगतो. पुढचा जो अपडेट आहे हा मी तुम्हाला पुढच्या तारखेला सांगेल. सर्वात पहिले फर्स्ट फेज ऑफ काउन्सिलिंग राऊंड याची तारीख काय आहे, 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. त्यानंतर इलिजिबिलिटी म्हणजे काय, कोणते कोणते मुलं यासाठी इलिजिबल आहे. त्याआधी एक सांगतो, बऱ्याच मुलांनी अशी कमेंट केली की सर आम्ही फॉर्म भरलेला आहे पण आमचं जे प्रोफाईल आहे या प्रोफाईल मध्ये सारखं एक नोटिफिकेशन येत आहे. कोणतं नोटिफिकेशन की जे ट्रेड चॉईस करायचं आहे हे ट्रेड चॉईस करायचं ऑप्शन अजून पण रेड दिसतंय. ठीक आहे, ट्रेड चॉईस करायचं तर तुम्हाला ट्रेड चॉईस करायला चान्सच भेटलेले नाही, त्यामुळे तुमचं ते जे ऑप्शन आहे हे रेड दिसतंय. तर काउन्सिलिंग राऊंडची जेव्हा तुम्ही मार्क अटेंडन्स कराल तेव्हा ते जे ऑप्शन आहे ते ऑटोमॅटिक तुमचं ग्रीन कलर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल, त्यामुळे त्याचा तुम्ही काहीच विचार करू नका आणि त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता सर्वात महत्वाचं इलिजिबल कोण कोण आहे कॅन्डिडेट ते आपण पाहून घेऊ. ऑल द कॅन्डिडेट्स हु हॅव फिल्ड अँड कन्फर्म देअर ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे असे कॅन्डिडेट ज्या सर्व मुलांनी एक्झाम फॉर्म आपलं ऍडमिशन फॉर्म भरलेला पण आहे आणि तो कन्फर्म केलेला आहे. कन्फर्म कसं करायचा असतो, आयटीला जाऊन डॉक्युमेंट वगैरे चेक करताना ते तुम्हाला एक स्लिप देतात, त्याला आपण काय म्हणतो फॉर्म कन्फर्म करणे. ते बऱ्याच मुलांनी केलं असेल, ते सर्व मुलं इथं काय राहणार आहे, इलिजिबल राहणार आहे. पण त्यात त्यांनी खाली 4 अटी दिल्या आहे, त्या 4 अटीचे मुलं सोडून कोणते कोणते. सर्वात पहिले अट अशी आहे, कॅन्डिडेट हु हॅव नॉट अप्लाइड हु हॅव नॉट पेड ऍप्लिकेशन फॉर्म फीज म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला जे 100 रुपये किंवा 150 रुपयाची फॉर्म फी तुम्हाला भरावं लागते ती जर तुम्ही भरली नसेल तर तुम्ही एलिजिबल नसाल. दुसरी कंडिशन काय आहे, कॅन्डिडेट हु आर ऍडमिटेड अगेन्स्ट कॅप सीट म्हणजे ज्यांचं ऑलरेडी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या पण एखाद्या कॅप सीट मध्ये ज्यांचं ऑलरेडी ऍडमिशन झालेलं आहे ते मुलं या राऊंड साठी एलिजिबल नसतील. त्यानंतर कॅन्डिडेट्स हु आर ऍडमिटेड ऍट प्रायव्हेट आयटीआय अगेन्स्ट इन्स्टिट्यूट लेवल और मायनॉरिटी सीट्स म्हणजे जर तुम्ही कोणत्याही पद्धतीने प्रायव्हेट आयटीआयला समजा मॅनेजमेंट मधून मायनॉरिटी सीट मधून कोणत्या पण पद्धतीने जर प्रायव्हेट आयटीआयला तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तरी सुद्धा तुम्ही या राऊंडला इलिजिबल नसाल. आणि शेवटची अट, कॅन्डिडेट हु हॅव रजिस्टर फॉर प्रायव्हेट आयटीआय इन्स्टिट्यूट लेवल सीट इट मीन्स विथ रजिस्ट्रेशन नंबर पी. आता ज्यांनी रजिस्ट्रेशन करताना प्रायव्हेट आयटी मधून केलं असेल आणि फक्त प्रायव्हेट आयटी साठी फॉर्म भरला असेल म्हणजे काय, ज्याचा रजिस्ट्रेशन नंबर बघा, आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टेक्स्ट मेसेज आला होता, तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो 202406A आणि पुढे 123456 समथिंग असा काहीतरी तुमचा नंबर होता, बरोबर. तर ज्यांच्या रजिस्ट्रेशन नंबर मध्ये इथं ए बरोबर आहे. आता ह्या ए वाले सर्वांसाठी इलिजिबल आहे म्हणजे काउन्सिलिंग राऊंड साठी पण गव्हर्नमेंटच्या ऍडमिशन साठी पण. पण ज्यांच्या रजिस्ट्रेशन नंबर मध्ये तुम्हाला इथं पी दिसेल ते कोणतेच मुलं काउन्सिलिंग राऊंड साठी इलिजिबल राहणार नाही, कारण पी याचाच अर्थ काय होतो, त्यांनी जे ऍडमिशन आहे हे प्रायव्हेट आयटी साठी भरलेले आहे. ठीक आहे, तर ह्या कंडिशन सोडून बाकी सर्व मुलं काउन्सिलिंग राऊंड साठी इलिजिबल राहणार आहे. आता काउन्सिलिंग राऊंड होणार कुठे, द काउन्सिलिंग राऊंड शॅल बी कंडक्टेड ऍट ऑल गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. सर्व ज्या काय आपल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आयटी आहे त्या ठिकाणी होणार. ही माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली. थोडं आपण अजून पुढे सरकू. आता काय, सीट्स फॉर इन्स्टिट्यूट काउन्सिलिंग राऊंड, बरोबर. आता आज आहे आपली 26 तारीख. आज बऱ्याच मुलांना काय झालेलं आहे, तुम्हाला जो टेक्स्ट मेसेज आहे मेरिट लिस्ट नंबरचा हा टेक्स्ट मेसेज आलेला आहे, बरोबर आहे.
त्यानुसार त्यांनी तुम्हाला मेसेज पण पाठवलेले आहे. ज्या ज्या मुलांना मेसेज आले नसेल त्यांना काय करायचं आहे, प्रोफाइल लॉग इन करून तुमचा मेरिट लिस्ट नंबर चेक करायचा आहे. त्याआधी त्यांनी इथं आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगितली, जी रिअल टाइम व्हॅकन्सी रिपोर्ट आहे. रिअल टाइम व्हॅकन्सी रिपोर्ट म्हणजे काय, हाच आपला जो व्हॅकन्सी रिपोर्ट आहे, हा व्हॅकन्सी रिपोर्ट आपल्याला चेक करायचा आहे. कारण आज 26 तारीख म्हणजे आज जे आपली चौथी फेरी होती ऍडमिशनची, म्हणजे जो आपला फोर्थ राऊंड होता रेग्युलर, तो फोर्थ राऊंडची आज लास्ट डेट होती. मग आज राऊंड संपल्यानंतर व्हॅकन्सी रिपोर्ट तुम्ही आज रात्री बघू शकता. व्हॅकन्सी रिपोर्ट मध्ये तुमच्या लक्षात येईल की किती जागा ऍक्च्युअल शिल्लक आहे. आणि आज जो रिपोर्ट राहील हाच रिपोर्ट तुमचा खरा राहील. कारण मग कारण आज जी ऍडमिशन प्रोसेस आहे, ही प्रोसेस स्टॉप झालेली आहे. बरोबर, म्हणजे जे पहिले 4 राऊंड होते त्याची प्रोसेस स्टॉप झालेली आहे. आता जेवढे पण ऍडमिशनच्या जागा सीट्स अवेलेबल असतील, या सर्व फक्त आणि फक्त काउन्सिलिंग राऊंड साठी अवेलेबल असतील. मग आज तुम्ही ते चेक करू शकता. दुसरी गोष्ट, आज आणखी काय ऍक्टिव्हिटी होणार होती, तर तुम्हाला टेक्स्ट मेसेज येणार होतं, जे मी तुम्हाला वरतीच सांगितलं मेरिट लिस्टचा. नसल आलं तर तुम्हाला कसं लॉग इन करायचं आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. नसल माहिती पुन्हा एकदा एकदम थोडक्यात सांगून देतो. तुम्हाला तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन करायची आहे. प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज असं तुम्हाला टॅब दिसणार आहे. या टॅबच्या सर्वात खाली ऍप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस, इथं तुमचा जो मेरिट लिस्ट नंबर आहे, जो तुम्ही पहिल्या राऊंडला बघितला होता, सेम असं तुम्हाला इथं मेरिट लिस्ट तुमचा बघायला भेटणार आहे. त्यानंतर उद्या आणि परवा आता सर्वात महत्वाची सूचना, ज्यासाठी आपण खास हे व्हिडिओ बनवले, काय, मार्क अटेंडन्स बाय कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला मार्क अटेंडन्स करायची आहे कधी, 27 ऑगस्ट अँड 28 ऑगस्ट. म्हणजे काय, 27 आणि 28 ऑगस्टला तुम्हाला या 2 दिवसात मार्क अटेंडन्स करायची. लकीली यावेळेस त्यांनी फॉर्म मध्ये थोडासा बदल केलेला आहे. बदल काय केलेला आहे, तुम्ही एक पेक्षा जास्त कॉलेजला मार्क अटेंडन्स करू शकता, असं त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्यात बदल केलेला आहे. पण ऍडमिशन घेताना तुम्हाला एकाच किंवा हजेरी लावताना म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला तिथं कॉलेजमध्ये जाताना एका वेळेस फिजिकली एकाच कॉलेजला जाता येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही असेच कॉलेज निवडा जे तुम्हाला घरापासून जवळ असतील. ठीक आहे, 2 किंवा 3 तुम्ही टाकू शकताय, पण जे घरापासून जवळ असतील आणि जिथं तुम्ही ऍक्च्युअल जाऊन हजर राहू शकता, असेच कॉलेज तुम्ही काय करा, तिथं पुट करा. तर ठीक आहे, हे मार्क अटेंडन्स कशी करायची आता ते आपण बघून घेऊ. ठीक आहे, आपल्याकडे कोणत्या मुलाचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे काय अवेलेबल नाहीये, आणि अजून ती विंडो पण चालू नाहीये, कारण मार्क अटेंडन्स तुम्हाला उद्या आणि परवा करायचं आहे. पण त्याआधी त्याचा जो डेमो आहे, हा डेमोचा पीडीएफ त्यांनी आपल्याला पाठवलेली आहे, त्यानुसार आपण बघूया. आता तुम्हाला काय करायचंय, तुमची प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज. जसं आपण मेरिट लिस्ट नंबर पाहिला, सेम तसंच प्रोफाईल लॉग इन करून ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर टिक करायचं. ऍक्टिव्हिटीज वर टिक केल्यानंतर सर्वात खाली काय ऑप्शन दिसतं इथं, मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग, याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. याच्यावर टिक केल्यानंतर हे बघा, अशी जी विंडो आहे ही विंडो ओपन होणार आहे. या विंडो मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, आता तुम्हाला जो आयटी आहे, हा आयटी चॉईस करायचा आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या आयटीसाठी अटेंडन्स लावायची आहे, त्यासाठीचा आयटी तुम्हाला चॉईस करायचा आहे. आता ही जी लेवल आहे, इन्स्टिट्यूट वाईजच होणार आहे. त्यानंतर तुमचा जो इन्स्टिट्यूट टाईप आहे, गव्हर्नमेंटला लावायचा का प्रायव्हेटला, ते इथं सिलेक्ट करायचं. बहुतेक मुलं 99.99% मुलं गव्हर्नमेंटच सिलेक्ट करणार. ठीक आहे, त्यानंतर इथं काय म्हटलंय, डिस्ट्रिक्ट, तुमचा जो जिल्हा आहे, हा जिल्हा सिलेक्ट करायचा, ज्या जिल्ह्यात तुम्हाला मार्क अटेंडन्स लावायची. समजा नाशिक असेल, यांनी इथं उदाहरण म्हणून मुंबई देऊन ठेवलेले आहे. तालुका दिला इथं अंधेरी समजा. आता अंधेरी तालुक्यात कोणता आयटी आहे, तर सध्या हा एवढाच एक आयटी दिसतोय. बरोबर आहे, मग या आयटीवर काय करायचं, टिक करायचं. आणि खालच्या बाजूला त्यांनी काय म्हटलंय, मार्क अटेंडन्स, ही सर्वात महत्वाची विंडो आहे बघा. इथं ग्रीन कलर मध्ये काय म्हटलंय, मार्क अटेंडन्स, याच्यावर तुम्हाला काय करायचंय, फक्त टिक करायचंय. त्याच्यावर टिक केली का ह्या कॉलेजसाठी वरती जे डिटेल दिले, जसं अंधेरीचं कॉलेज आहे समजा, तर या कॉलेजसाठी तुमची जी मार्क अटेंडन्स आहे, ही मार्क अटेंडन्स लागून जाईल. यांनी इथं फक्त उदाहरण म्हणून मुंबईचं कॉलेज दिलंय. तुमचं नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार जिल्हा जो काय असेल, अमरावती, नागपूर, तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट कॅन सिलेक्ट मल्टिपल आयटी फॉर मार्क अटेंडन्स, हे यावर्षीचा खूप महत्वाचा नवीन अपडेट आहे. मागच्या वर्षीपर्यंत एका वेळेस एका मुलाला फक्त एकाच आयटीला जे मार्क अटेंडन्स आहे ही करता येत होती. आता यावर्षी त्यांनी आपल्याला थोडासा ह्याच्यात बदल करून दिलेला आहे. तर तुम्ही एकापेक्षा जास्त आयटीला काय करू शकताय, जी मार्क अटेंडन्स आहे ही लावू शकताय. ठीक आहे, तर तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त, जे तुमच्या घरापासून जवळ आहे अशा ठिकाणी तुम्ही मार्क अटेंडन्स लावून घ्या. कशी लावायची ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. जसं आता या आयटीचं मार्क अटेंडन्स सिलेक्ट केलं, सेम तुम्हाला आता इथं परत गव्हर्नमेंट सिलेक्ट करून, तालुका सिलेक्ट करून, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून, जो दुसरा आयटी असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला मार्क अटेंडन्स करायची. त्यानंतर क्लिक ऑन जनरेट अँड सेव्ह पीडीएफ. आता हे केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल, तुम्ही समजा आता या विद्यार्थ्याने डेमो म्हणून 2 आयटीला सिलेक्ट केलेले, बरोबर आहे. आता इथं खाली काय ऑप्शन म्हटलंय, जनरेट अँड सेव्ह पीडीएफ, याच्यावर तुम्हाला काय करायची, फक्त टिक करायची. त्याच्यावर टिक केल्यानंतर इथं वरच्या उजव्या कोपऱ्याला इंटरनेटच्या तुमची जी पीडीएफ आहे ही पीडीएफ सेव्ह होऊन जाणार आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी राहील तुम्ही कोणत्या आयटीला सिलेक्ट केलेले. त्यानंतर
चेक आयटा वाईज मेरिट लिस्ट. हा, ही पण महत्वाची प्रोसेस आहे. आता 2 दिवस झाल्यानंतर 27-28 ऑगस्ट झाल्यानंतर 29 ऑगस्टच्या दिवशी, बरोबर, 29 ऑगस्ट 2028 या दिवशी तुमचा जो काउन्सिलिंग राऊंडचा रिझल्ट आहे, हा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. रिझल्ट म्हणजे काय, तुमचा इन्स्टिट्यूट वाईज आता जी मेरिट लिस्ट तुम्हाला नंबर आलाय, हा हा स्टेट वाईज आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात तुमचा किती नंबर आहे तो आहे. पण इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे काय, समजा तुम्ही ज्या आयट्याला भरलंय त्या आयट्यात 100 मुलांनी समजा अप्लाय केलं असेल, तर त्या 100 पैकी तुमचा मेरिट लिस्ट नंबर किती आहे, समजा तुमचा पहिला आहे, दुसरा आहे, 10वा आहे, 12वा आहे, 99 आहे, जो काय असेल तो मेरिट लिस्ट नंबर तुम्हाला बघायला भेटणार आहे. किती तारखेला, 29 तारखेला. आणि यानंतर तुमची जी ऍक्च्युअल जी तुमचं सिलेक्शन आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे ओपन केल्यानंतर समजा तुम्हाला सीट अलॉट झालं असेल, तर ज्या ज्या ठिकाणी ज्या आयट्यात तुम्हाला बोलवलं गेलेलं आहे त्या आयट्याचं इथं नाव असेल, बरोबर आहे. त्यानंतर त्या आयट्यामध्ये तुमचा मेरिट नंबर किती आहे त्यानुसार तुम्हाला कोणत्या तारखेला, जसं इथं उदाहरण दिलंय 2 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता, तर याच दिवशी याच तारखेला आणि याच आयट्याला तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. किती तारखेला, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट, बरोबर आहे. आता हे सर्व तुम्हाला जर डोक्यावरतून जात असेल किंवा समजायला खूप अवघड वाटत असेल, काही टेन्शन घेऊ नका. आता यामध्ये त्यांनी अजून बरीच डिटेल माहिती दिली, ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही सांगणार, नाही तर तुमचं खूप कन्फ्युजन होऊन जाईल. या व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढंच बघून घेऊ आतापर्यंतचं, की जी मार्क अटेंडन्स आहे ही कशी करायची. तुम्हाला समजलं नाही तर व्हिडिओ 2, 3, 5, 10 वेळा रिपीट बघा, काही अडचण नाही, ठीक आहे. आणि जर तुम्हाला अजून सुद्धा समजत नसेल, तो कोणत्या पण आपले जेवढे पण मुलं आपल्या टेलिग्रामवर आहे, कोणत्या पण एका मुलाने त्याचं मला आयडी आणि पासवर्ड देऊन टाका, मी एखाद्याचं तुम्हाला डेमो म्हणून करून दाखवेल, ठीक आहे. तर असं तुम्हाला हे 2-3 दिवसात एवढे अपडेट तुम्हाला पूर्ण करायचे आहे. सर्वात महत्वाचं फक्त आणि फक्त काउन्सिलिंग राऊंडचा जे मार्क अटेंडन्स आहे ही तुम्हाला उद्या आणि परवा कोणत्याही परिस्थितीत करायची आहे. व्हिडिओ आज रात्री टाकायचं एवढंच कारण आहे, पुढे जे तुम्हाला 2 दिवस आहे हे 2 दिवस तुम्हाला भेटतील आणि 2 दिवसात तुम्ही आज उद्या कधी पण व्हिडिओ बघितला तरी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. खाली अजून त्यांनी बरीच माहिती दिली, ती मी तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये एक्सप्लेन करेल. सध्या तुम्ही फक्त आणि फक्त मार्क अटेंडन्स उद्या आणि परवा करायची आहे, याच्यावर फोकस राहू द्या. कसं करायचं ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ठीक आहे. आणखी काय अडचण असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज करा किंवा खाली कमेंट करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.